त्याच्यामुळे आज आपणचा पोरगा घरात विधवा होऊन बसलाय. आता तुमचा मुलगा पण विधवा होणार. अरे त्या बाबल्याच्या दुकानातून 90 उधार घेतो हा. ही ह्याची लायकी. लायकी काढतो तुझी. ऐकायला येतंय मला, बहिरा नाही आहे मी. सावकारानू ह्या गाण्याला समजावा, नाहीतर कुत्र्यासारखा मारेन ह्याला. तू हात तर लावून दाखव, नाही तुला सुचवला ना तर नाव नाही सांगणार. हे गणपत, चल दारूला. हे गणपत, चल दारूला. आता एक शब्द बोलास तर कुत्र्यासारखा तुडवेन. हे गणपत. काय हो आप्पानू? अरे गावकार खै राहिले बघ जरा. नाही हो आप्पा, अजून काही दिसत नाही. अरे वाजले किती? जेवायच्या आधी मीटिंग आहे म्हणून सांगितलं. आता गावकाराचा पत्ता नाही 8 वाजले तरी. तुम्हाला कसली घाई उठलाय आप्पानू? अरे घाय म्हणजे आता जेवायचा टाइम झाला तरी अजून मीटिंगला सुरुवात नाही. मगाशी बायकोच्या शिव्या खाऊन पोट भरलं नाही, अजून जेवायचं यांना. काय सांगतो? कशाला शिव्या घातलं काकीन? अरे संध्याकाळी त्या बाबल्याकडून क्वार्टर पिऊन आलं, तरी पण काकीकडे 90 साठी पैसे मागत होतं. मग काय काकीन जो तोंडाचा पट्टा चालू केला, तसा आप्पा मागच्या दारातून पळून डायरेक्ट मीटिंग आले. सांग मेल्या, स्पीकर आणि माईक लावून सांग, सगळ्या गावात समजू दे. काय आप्पा, काय सगळ्या गावात समजू दे? ता मगाशी काकीन आप्पांना ना. आता गप नाही तर टाकीन जो साल्टा काढून तुझी. असू दे, शांत बसा सर्वांनी. तर मंडळी, आज आपण कशासाठी जमलो आहोत? माहित नाही. जरा कल काढ, सांगतोय मी. तर मंडळी, आपल्या वाडीतील सदस्य रामभाऊ यांच्या मुलाचं येत्या 15 तारखेला लग्न आहे. काय बोलताय? रामभाऊंच्या मुलाचं येत्या 15 तारखेला लग्न आहे. काय बोलताय? तू बहिरा आहे का रे? नाही. आणि तू का आलायस मीटिंगला? लहान मुलांचं काम नसतं मीटिंगमध्ये. तुझा बाप का नाही आला? बाप दारू पिऊन घरात झोपलाय. आई बोलली, पिंटे तू आता मोठा झालायस, आज तू जा मीटिंगला, म्हणून मी आलो. मग शांत बसून ऐक. हां रामभाऊ, वराडाला कोणाची गाडी ठरवली? महिला मंडळ, लहान मुले आणि वयस्कर माणसांसाठी एसटी बुक केले आणि पुरुष मंडळींसाठी ह्या आपल्या गण्याचा टेम्पो आहे. काय? ह्याच्या टेम्पोत मी बसणार नाही. का काटत असतात तुला त्याच्या गाडीत? आप्पा, ती गाडी नाही, खटारा आहे, खटारा. हाडांचा खुलकुला होतो, पोटात ढवलता नुसता. गावकरून ह्या सांगून ठेवा, माझ्या गाडीत काय बोलायचं नाही. मी याला सकाळपासून दारू ढोसून असतो, पोटात ढवलं नाही तर काय होईल? शांत बसा रे दोघे पण. कशाला शांत बसू? मागच्या टायमाला आप्पांच्या मुलाच्या लग्नात ह्याच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. त्या बदल्याला ह्याने 4 तास लावला. नवरा मुलगा टायमावर पोहोचला नाही म्हणून वैतागून पोरीच्या बापान मुंबईसनं आलेल्या पाहुण्यासोबत त्याच मांडवात पोरीच्या लग्न लावून दिलं. ह्याच्यामुळे आज आप्पांचा पोरगा घरात विधवा होऊन बसलाय. विधवा? बिन लग्नाचा म्हण रे. आप्पा, शब्द महत्वाचा नाही, भावना समजून घ्या. कोणा मुलं पंक्चर झाली ते पण सांग. तू सांग, तुझा तोंड शिवलाय? तोंड शिवलाय म्हणाला. अरे ह्या बेवड्यान त्या दिवशी रात्री दारू पिऊन बाटल्या रस्त्यावर फोडलं. त्याची काच घसून टायर पंक्चर झाला माझ्या गाडीचा. ता नाही सांगणार ह्या बेवडा. बेवडा म्हणाला. अरे साध्या काचेने गाडी पंक्चर होते ह्याची. गाडीला टायर आहे की फक्त ट्यूबवर गाडी चालवतोस? मी कशावर पण गाडी चालवीन, तू नको मला शिकू. अरे मागच्या वर्षी ह्याच्या घराच्या सिमेंटच्या पिशव्या आणल्या, त्याचा भाडा नाही अजून दिला ह्यान, आणि मला शिकवतोय फाटका कुठला. अयो, फाटका म्हणाला. फाटका कोणाला म्हणतोस तू? तुझ्या सकट तुझा खानदान विकत घेईन मी. हा, एवढा पैसा आहे माझ्याकडं. खानदान विकत घेईन म्हणतो. अरे त्या बाबल्याच्या दुकानातून 90 उधार घेतो हा. ही ह्याची लायकी, आणि माझा खानदान विकत घ्यायच्या गोष्टी करतो. लायकी काढतो तुझी. ऐकायला येतंय मला, बहिरा नाही आहे मी. गावकारानू ह्या गाण्याला समजावा, नाहीतर कुत्र्यासारखा मारेन ह्याला. तू हात तर लावून दाखव, नाही तुला सुचवला ना तर नाव नाही सांगणार. थांबा रे. चला,
सगळ्यांनी आपापल्या घरी जा, मीटिंग संपली. तू भेट माझ्या तावडीत परत, मग दाखवतो तुला. अरे जा रे बेवड्या, घाबरत नाही मी असल्या धमक्यांना. आता तुमचा मुलगा पण विधवा होणार. हाय, 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 हाय.